नागपुरातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रा पूर्ण झालेली आहे आणि भगवान श्रीरामाचा रथ जो आहे तो सज्ज झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते। 6 तारखेला रामनवमीच्या दिवशी भव्य अशी शोभायात्रा निघत असते आणि ऐतिहासिक ही शोभायात्रा नागपूरची असते। महत्त्वाचं म्हणजे यावर्षी ज्याप्रमाणे नागपूर शहरामध्ये हिंसाचाराची घटना घडली त्यामुळे या शोभायात्रेवर काही विघ्न येणार का अशा प्रकारचे अनेक प्रश्न जे आहे ते जरी उपस्थित होत असले तरी या शोभायात्रेमध्ये जर दरवर्षी आपण बघितलं तर हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक पाहायला मिळते। मुस्लिम बांधवांकडून सुद्धा शोभायात्रेचं स्वागत केलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे जे यावर्षी पोलीस प्रशासन असो किंवा पोद्दारेश्वर राम मंदिर समिती असो यांच्याकडून विशेष अशी पावलं उचलली जात आहे आणि शोभायात्रेचा मार्ग जो आहे तो मार्ग तोच ठेवण्यात आलेला आहे। हे शोभायात्रेचं 59वं वर्ष आहे आणि ऐतिहासिक अशी ही शोभायात्रा दरवर्षी नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघते आणि त्याच ठिकाणी शहराला फेरी मारून परत येत असते। या शोभायात्रेची तयारी आता पूर्ण झालेली आहे। भगवान श्रीरामाचा रथ सुद्धा तयार झाल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।